पावसाळा चालू झालाय आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला नेहमीच असं गोड काहीतरी खावंशी वाटत असतं. पण काय बनवायचं हे आपल्याला कळत नसतं. तर अशा वेळेस अगदीच आपण घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये छान असं सगळ्यांना आवडेल अशी तांदळाची रबडीसारखी दाटसर अशी खीर बनवू शकता. तर ती कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार. तर चला कोणताही वेळ न घेता पटकन रेसिपीकडे वळूया. खीर बनवण्यासाठी मी इथे तांदूळ भिजत घातलेले. आता तुम्ही किती लोकांसाठी तांदळाची खीर बनवताय त्यानुसार तुम्ही इथे तांदळाचं प्रमाण घेऊ शकता. साखर घेतलेले. आता तांदळाची खीर बनवताना नेहमी वल्ल्या खोबऱ्याचा वापर करायचा. तर इथे मी ओला खोबरं घेतलेले. पाठीमागची काळी साल काढून आपल्याला छोटे काप करून घ्यायचे. ड्रायफ्रूट मी इथे घेतलेले आणि लागणारे विलायची पावडर. सगळ्यात पहिलं आपल्याला कढईमध्ये तूप घालून घ्यायचं. नेहमी आपल्याला खीर बनवताना हा तुपाचाच वापर इथे करायचा. तर 2 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये काजू, बदाम आणि चारोळे मी इथे घेतलेले. हे सगळं आपल्याला 1 मिनिटभर तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. हलकासा असा सोनेरी कलर आला की आपल्याला त्यामध्ये दूध घालून घ्यायचं. आता दुधाचं सुद्धा प्रमाण तुम्हाला मी इथे सांगते. आता मी इथे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध घेतलेलं आहे. पण तुम्ही किती लोकांसाठी खीर बनवताय त्यानुसार तुम्ही तांदळाचं आणि दुधाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. दूध इथे मी गरम करून घेतलेलं आहे. शक्यतो आपल्याला जेव्हा आपण खीर बनवतो आणि तूप आणि ड्रायफ्रूट भाजल्याच्या नंतर त्यामध्ये गरम दूध घालायचं. जर तुम्ही थंड दूध घातलं तर दूध फुटण्याची शक्यता खूप असते. अशा वेळेस आपल्याला गरम केलेलं दूध आपल्याला उकळतं यामध्ये घालायचं. विलायची पावडर मी इथे घालून घेतलेली. आपल्याला व्यवस्थित दूध हलवून घ्यायचं आणि त्यानंतर साखर आपल्याला इथे घालून घ्यायची. आता तुम्हाला इथे खीर गोड किती बनवायची त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता. दुधाला उकळी येईपर्यंत आपण इथे खोबरं आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे. थोडंसं मी जायफळ यामध्ये घेतलेलं आहे. जायफळ अगदी आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं दूध किंवा पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण इथे करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, खीर जी असते ना ती खूप घट्टसर होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं खोबऱ्याचं दूध असतं त्यामध्ये व्यवस्थित मिसळलं जातं आणि खिरीला खूप छान चव येते. त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ घालून घ्यायचं. तांदूळ मात्र आपल्याला जास्त बारीक नाही वाटायचं, तर असं सरबट वाटून घ्यायचं. म्हणजे जरासं रवळसर असं या पद्धतीने आपल्याला तांदूळ इथे वाटून घ्यायचं. दुधाला तुम्ही बघू शकता इकडे उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये केलेलं खिरीचं जे वाटण आहे तांदूळ आणि खोबऱ्याचं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला ते हलवून घ्यायचं. आता इथे मात्र आपल्याला जोपर्यंत खिरीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, व्यवस्थित ते खाली लागत नाही. नाहीतर तांदूळ खाली जाऊन लगेच लागला जातो किंवा करपली जाते खीर. तर इथे दुधाला खिरीला उकळी आली नाही. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला 15 मिनिटभर तरी खीर अशीच उकळती ठेवायची. म्हणजे थोडंसं दूधसुद्धा आटलं जातं, तांदूळसुद्धा शिजलं जातं, खोबरं चांगलं शिजलं जातं आणि व्यवस्थित तिला घट्टसरपणा येतो. आता इथे मी खवा किंवा दुधाची पावडर अजिबात वापरलेली नाही, तर मी इथे दूध थोडंसं इथे आटून घेतलेले. बघू शकता छान अशी घट्टसर मस्त अशी आपली इथे दाणेदार रवाळ अशी तांदळाची खीर मी इथे झटपट बनवून घेतलेली आहे. पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि मुलांना सुद्धा अगदी पौष्टिक आणि हेल्दी आपल्याला काहीतरी गोडाचंच द्यायचं असतं. तर अशा वेळेस आपण या पद्धतीने तांदळाची खीर नक्की बनवू शकता. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा. पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे स्वतःची, लहान मुलांची सुद्धा काळजी घ्या. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.